हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, मी शरद खेडकर. आपण जी एक सरळ सेवा TCS IBPS पॅटर्नची एक बॅच सुरू केली आहे. या बॅच मध्ये आपण TCS PYQ विश्लेषण पाहतोय आणि त्यानंतर TCS चं जे एक पॅटर्न एनालिसिस आहे, IBPS पॅटर्न एनालिसिस आहे, त्याचे व्हिडिओज तुमच्या समोर येत राहतील. सगळे व्हिडिओज तुम्हाला बॅच मध्ये अवेलेबल होतील. यापैकी काही सिलेक्टिव्ह व्हिडिओज म्हणजे प्रत्येक एक्झामचा एक PYQ एनालिसिसचा व्हिडिओ तुम्हाला YouTube वरती मी अवेलेबल करून देतोय. बाकी व्हिडिओ जे असतील आणि पूर्ण बॅच ही तुम्हाला पुणे इंग्लिश क्लबच्या ॲप वरती बघायला भेटेल. आतापर्यंत आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, PCMC असेल, त्यानंतर नगर परिषद यांचे एक पेपरचं एनालिसिस पाहत आलोय. आज तलाठी भरती जी फार मोठ्या प्रमाणात वॅकन्सीज वगैरे होत्या, जी फार चांगल्या प्रकारे पार पडली वगैरे असे दावे होत आहेत, त्या भरतीचा म्हणजे त्या भरतीमधील एक रिस्पॉन्स शीट मी घेतोय आणि त्याचं एनालिसिस आपण पाहतोय. TCS पॅटर्न काय आहे कंटिन्युअसली त्याच्यासाठी तुम्हाला चेक करता येईल, त्याचं एनालिसिस पाहायला भेटेल. आपण सुरुवात करतोय आजच्या विश्लेषणाला. त्यापूर्वी मी जर तुमच्या समोर शिकवायला उभा आहे तर मी का उभा आहे ही एक माहिती तुमच्या समोर दिली. बघा, मी एक NCC कॅडेट आहे. त्यानंतर 6 वेळा UPSC CDS ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. इंडियन आर्मी मध्ये जाण्यासाठी जी एक परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक असतं, ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. UPSC ही परीक्षा कंडक्ट करतं वर्षातून 2दा. ती परीक्षा मी 6 वेळा सलग उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर 4 वेळा SSB इंटरव्ह्यू दिलाय. AFCAT इंडियन एअरफोर्स मध्ये जाण्यासाठीची ही परीक्षा, ती सुद्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. 3 विषयात सेट उत्तीर्ण आहे. त्यानंतर नेट JRF उत्तीर्ण आहे आणि सध्या रिसर्च स्कॉलर आहे, म्हणजे PhD सुरू आहे. आपण पहिल्या प्रश्नाकडे जातोय. बघा, त्यापूर्वी तलाठी भरती मधील ही एक रिस्पॉन्स शीट आहे. 1 सप्टेंबर 2023 ला जी परीक्षा झाली होती, म्हणजेच 9 ते 11 या वेळेत पार पडलेल्या पहिल्या शिफ्टचा आजचा पेपर आहे. त्याचं एनालिसिस आपण पाहतोय. क्वेश्चन बघूयात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. इडियम दिली आहे. इडियम काय असतं? 3-4 वर्ड्स आहेत. त्या वर्डचा एक काहीतरी मिनिंग असतो. तर त्या इडियमचा आपल्याला मिनिंग विचारलंय. इडियम काय बघा, गो अंडर द नाईफ. आता नाईफ म्हणजे काय? चाकू म्हणतो आपण त्याला, राईट? चाकू. गो अंडर द नाईफ. आता लक्षात ठेवण्यासाठी काय कराल, तसं या इडियमचं मिनिंग मी तुम्हाला सरळ सांगू शकतो, परंतु लक्षात ठेवण्यासाठी काय करू शकता, किंवा गो अंडर द मिनिंग या इडियमचं मिनिंग काय आहे की एखादी सर्जरी वगैरे होणं. ऑप्शन मध्ये तुम्हाला आहे टू हॅव अ सर्जरी, हे आपला आन्सर आहे. परंतु मग लक्षात कसं ठेवणार? नाईफ आहे, चाकू. या चाकूने सर्जरी करताना काही ना काही कापतात, राईट? आणि मग पुन्हा स्टिचेस वगैरे घेतात, शिवून काढतात, बरोबर का? तर ते सर्जरी घेताना जे चाकूने कापलं जातं, सुऱ्याने कापलं जातं, रामपुरी वगैरे असं मोठं काही म्हणत नाही, चाकूने जे कापलं जातं त्याला आपण काय म्हणूयात की गोईंग अंडर द नाईफ. चाकूवरून येणार, जसं की पोटाचं ऑपरेशन आहे, पोटाची सर्जरी, म्हणजे काय करणार? पोट फाडणार, राईट? चाकूवरून आला. अंडर आपण कशाची गेलोय? नाईफच्या. म्हणजे सर्जरी होताना चाकूचा वगैरे वापर केला जातो. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात राहून जाईल. टू हॅव सर्जरी म्हणजे काय? टू गो अंडर द नाईफ. आता टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन, हे असं एक फ्रेज आहे बघा. मग याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक इडियम आहे. त्या इडियमचं मिनिंग काय, म्हणजे कशा प्रकारची इडियम आहे? हँग ऑन, DEAR, डिअर लाईफ. ओके, ही एक इडियम आहे बघा. टू हँग ऑन डिअर लाईफ किंवा मग हँग ऑन फॉर डिअर लाईफ, अशा प्रकारची इडियम आहे. मग या इडियमचं मिनिंग काय होतो? टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन, हँग ऑन फॉर डिअर लाईफ. आता दोन इडियम तुम्हाला माहित झाल्या. एक टू गो अंडर द नाईफ म्हणजे काय? टू हॅव सर्जरी. आणि दुसरी इडियम आहे हँग ऑन फॉर डिअर लाईफ. या इडियमचं मिनिंग काय होतं बघा? टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन, एखाद्या घातक परिस्थितीमध्ये असणं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 2. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. एक सेंटेन्स दिलंय, खालीलपैकी त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कोणतं असेल किंवा कोणतं ऑप्शन असेल ते आपल्याला शोधायचंय. सेंटेन्स काय दिलंय? मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. आता पहिले तर आपल्याला कळायला पाहिजे की टेन्स कोणता आहे. तुम्हाला जर व्हॉइस व्यवस्थित करायचा असेल किंवा व्हॉइस व्यवस्थित यायचा असेल, मार्क्स जर चुकवायचे नसतील तर तुमचं टेन्स व्यवस्थित पाहिजे. व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नरेशन या 2 टॉपिकसाठी, त्यानंतर क्वेश्चन टॅगसाठी तुमचं टेन्स हे फार व्यवस्थित झालेलं पाहिजे. टेन्सचा बेसिक पार्ट चांगला पाहिजे. कोणते हेल्पिंग वर्ब्स कोणत्या टेन्समध्ये वापरायचे, त्यानंतर वर्बचा कोणता फॉर्म कोणत्या टेन्समध्ये वापरला जातो. आता बघा,
मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. आता हा टेन्स कोणता आहे तुम्ही पाहिला असेल, हिट हे आपलं वर्ब आहे. मग हिट याला जर ईडी नाही लागलंय तर तुम्हाला काय वाटेल, हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. पण लक्षात घ्या मनीष हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर याचा यूज असेल तर हिट कसं व्हायला पाहिजे होतं, HITS हिट्स, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. कारण का सब्जेक्ट आपला थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आता इथे हिट्स नाहीये, HIT हिट आहे फक्त. मग एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे काही वर्ब्स असे असतात ज्यांचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सुद्धा सारखाच असतो, राईट. हिट हिट हिट. मग ह्या अशा प्रकारचे जे वर्ब्स आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म ज्यांचा सारखा असतो त्यातील एक वर्ब आहे हिट. मग या ठिकाणी बघा हा सुद्धा वर्ब टू वापरलेला आहे इथं. मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. मनीषने मंकीला स्टोनने मारलं म्हणजे दगडाने मारलं, राईट. आता बघा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. सिंपल पास्ट टेन्स पॅसिव्ह व्हॉइस करताना कसं होईल, जो कोणता ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला घ्या. म्हणजे क्रिया कोणावर घडलेली आहे बघा, द मंकीवरती. मग द मंकी सुरुवातीला घ्या. द मंकी आपला जो ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला घ्या, द मंकी. आता सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं, त्याचं जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस करतोय त्यावेळेस आपण काय करणार, वॉज, द मंकी वॉज. आणि आता V3 घ्या, अगेन हिटच येईल कारण फर्स्ट सेकंड आणि थर्ड फॉर्म तीनही फॉर्म हिटचे सारखेच आहेत. मग बघा द मंकी वॉज हिट कशाने मारलं, विथ अ स्टोन. द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन बाय मनीष. नंबर 4 मध्ये ते एक्झॅक्ट बसतंय. 1, 2, 3 मध्ये का नाही बसत आपण ते चेक करूयात. द मंकी हिट मनीष विथ अ स्टोन. मंकीने थोडं ना मनीषला मारले, मारणारा मनीष आहे त्याने मंकीला मारले, मनीषने मंकीला मारले, राईट. पहिल्या सेंटेन्स मध्ये त्यांनी काय सांगितलं, मंकीने मनीषला मारले. सेंटेन्स 1 रॉंग होते. त्यानंतर बघा मनीष हॅज बीन हिटिंग द मंकी. हॅज बीन हिटिंग वगैरे टेन्स चेंज करण्याची आवश्यकता नव्हती. सिंपल पास्ट टेन्स होता. टेन्स सेम ठेवून आपल्याला फक्त कन्स्ट्रक्शन बदलायचं असतं, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं. टेन्स बदलवलाय. मनीष हॅड हिट विथ अ स्टोन द मंकी. सेंटेन्स असं वेगळं फिरवलंय, रॉंग केलंय त्याला. ओके, हे पण होणार नाही. नंबर 1चं सेंटेन्स, नंबर 4 हे आपलं काय असेल, करेक्ट आन्सर असेल. द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन बाय मनीष. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. त्यापूर्वी इंक चेंज करून घेऊयात रेड मध्ये. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइंड. बघा प्लुरल आहे पार्ट्स म्हणून इथे हॅव बीन म्हटलंय. सिंग्युलर साठी आपण काय यूज करतो, सिंग्युलर जर असेल सब्जेक्ट तर आपण हॅजचा वापर करतो, प्लुरल असेल तर हॅव. क्वेश्चन मध्ये सुद्धा ग्रामर आहे, फक्त पाहता आलं पाहिजे. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइंड and given as options. Select the option that contains an error. कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे ते आपल्याला शोधायचे. तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल, रॅन्डमली तुमच्या समोर जर हा व्हिडिओ येत असेल तर तुम्ही याच्या अगोदरचे काही व्हिडिओज युट्यूबला अवेलेबल आहेत, ते सगळे व्हिडिओज बॅच मध्ये तर सिक्वेन्स नुसार व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते अगोदर पाहणं आवश्यक आहे, राईट. तुम्ही ते पाहत पाहत पुढे येऊ शकता. आता बघा एरर शोधायचा आपल्याला. सेंटेन्सचे काही पार्ट्स अंडरलाईन करून दिलेत आणि तेच खाली ऑप्शन मध्ये दिलेत. मग आपल्याला शोधायचंय की कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे. ओके, आता बघा आय विल गिव्ह समंथा. समंथा हे अंडरलाईन नाही, हा काही लोकांची माझ्यासहित आवडती हिरोईन आहे म्हणून त्याला मी अंडरलाईन केलं. आय विल गिव्ह समंथा द पॅकेट. आय विल गिव्ह हर व्हेन आय सी हर टुमॉरो ऑर एल्स आय विल आस्क फिलिप टू टेकिंग इट फ्रॉम मी and give it to her. आता तुमच्या ग्रामरचा कोणताही पार्ट जरी इथे लक्षात आला नसता तरी सुद्धा तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर बरोबर करू शकले असते जर तुम्ही दररोजचं काही ना काही इंग्लिश न्यूजपेपरचं रीडिंग करताय. आता इंग्लिश न्यूजपेपर दररोज घेणं जर शक्य नसेल तर पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनेलला दररोज 4 कटिंग्स मी शेअर करतो, 2 आर्टिकलचे आणि 2 इम्पॉर्टंट न्यूजचे. ते व्यवस्थित वाचायचे, त्यातलं आर्टिकल शोधायचे, प्रेपोशन शोधायचे, सेंटेन्सेसचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ते ओळखायचं. ज्यावेळी ग्रामर सुद्धा लक्षात नाही राहत ना, त्यावेळी एक लॉजिक आणि सेन्स डेव्हलप जर झालेला असेल तर तुम्ही त्याचा आन्सर मार्क करू शकता. आता बघा आय विल गिव्ह समंथा द पॅकेट. आय विल गिव्ह हर व्हेन आय सी हर टुमॉरो ऑर एल्स आय विल आस्क फिलिप. आता टू हा इन्फिनिटिव्ह वाला आलाय, राईट. जेव्हा इन्फिनिटिव्ह येतात त्यावेळी असा टू नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो, ING फॉर्म नाही. त्यांनी
टेकिंग असा आयएनजी फॉर्म वापरलाय, हा रॉंग आहे. या ठिकाणी फक्त काय पाहिजे होता, टेक. आय विल आस्क फिलिप टू टेक इट फ्रॉम मी अँड गिव्ह इट टू हर. म्हणून मग या पार्ट मध्ये एरर आहे. टेकिंग इट फ्रॉम मी, बघा बरं कुठे, नंबर 3, टेकिंग इट फ्रॉम मी, एरर आहे. समजतंय का? नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. आर्टिकल वरती क्वेश्चन आहे आणि तिकडे जर नाही पाहिलं ना आपण तरी सुद्धा आपल्याला ऑप्शन्स वरून कळतं, एन, ए, द, नो आर्टिकल. आर्टिकल वरती क्वेश्चन आहे. मग हे फार सगळं वाचत बसण्याची आवश्यकता नाही. एकतर गरज असेल तर आर्टिकल भरायचंय, नसेल तर आपल्याकडे ऑप्शन असतो नो आर्टिकल, राईट. मग या बाकीच्या पार्टवर जास्त वेळ घालवायचा नाही. सेंटेन्स वाचा. हर टीचिंग्स वर डॅश डॅश आय ओपनर फॉर ऑल द स्टुडंट्स. आर्टिकल विषयी बेसिक एक कॉन्सेप्ट म्हणून सांगतो. एखादं जर नाउन असेल सेंटेन्स मध्ये यूज झालेलं, या नाउनला क्वालिफाय करण्यासाठी नाउनच्या अगोदर आपण काय करतो, आर्टिकलचा वापर करतो. जर आर्टिकल या नाउनला क्वालिफाय करण्यासाठी एखादा ऍडजेक्टिव्ह जर आला तर या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण आर्टिकल वापरतो. कधी कधी असं होतं, या ऍडजेक्टिव्हला सुद्धा क्वालिफाय करण्यासाठी वेगळा ऍडव्हर्ब येतो आणि मग आपल्याला त्या ऍडव्हर्बच्या अगोदर आर्टिकलचा वापर करावा लागतो. हे झालं कॉन्सेप्ट म्हणून. आता बघा बरं, दोन प्रकारचे टाइप्स आहेत, डेफिनाइट आर्टिकल आणि इनडेफिनाइट आर्टिकल, राईट. डेफिनाइट मध्ये फक्त द येतो, इनडेफिनाइट मध्ये ए आणि एन, बरोबर. मग इनडेफिनाइट आर्टिकल मध्ये ए कधी वापरायचा आणि एन कधी वापरायचा, जेव्हा उच्चार हा वॉवेल सारखा असतो, राईट, स्वरांसारखा असतो तेव्हा एन वापरतो आपण. व्यंजनांसारखा जेव्हा असेल कॉन्सोनंट्स लाईक, तेव्हा आपण एचा वापर करतो, बरोबर का. हे चला फार बेसिकच्या गोष्टी. आता लक्षात घ्या, हर टीचिंग्स वर डॅश डॅश आय ओपनर. पुढचा शब्द बघा बरं काय, आय. ई वाय ई सुद्धा काय, ए ई आय ओ यू, स्वर आहे, वॉवेल आहे. मग त्याचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा स्वरांसारखं आहे, म्हणून याच्या अगोदर काय, एन हे आर्टिकल. कळतंय का? बेसिकच्या गोष्टी आहेत, फक्त आपल्या लक्षात यायला पाहिजेत. मी ते तुमच्या समोर अनालिसिसच्या माध्यमातून ठेवतोय. An eye opener for all the students. Next question. Select the most appropriate verb to fill in the blank. Verb चा एकदम करेक्ट फॉर्म काय असेल ते आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे बघा, फिलअप करायचं आहे. He will pick up the papers once you dash dash evaluating them. तो तुझ्याकडचे पेपर्स कलेक्ट करील किंवा घेऊन येईल जेव्हा तुझं इव्हॅल्युएटिंगचं काम संपेल, राईट. जसं तुझं ते काम कंप्लीट होईल. जेव्हा सिंपल फ्युचर टेन्स वापरलाय अशा वेळी पुढे जो येईल तो काय असेल, सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म वापरावा लागेल. बघा बरं, ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू. तिथं फिनिश्ड असं काही येत नाही बघा, FINISHED. जेव्हा तुझं काम झालेलं असेल आणि म्हणून फिनिश्ड घ्यायचा असं नसतं. ज्यावेळी कन्स्ट्रक्शन अशा प्रकारे असेल, सिंपल फ्युचर टेन्स वापरलाय, त्यावेळी पुढे आपल्याला सिंपल प्रेझेंटचा फॉर्म वापरावा लागतो. ठोकताळे लक्षात ठेवा. ग्रामरचे नियम किती पाठ करा, कधी ना कधी तुम्ही ते विसरणार. असे ठोकताळे लक्षात ठेवा. आपण बऱ्याचदा काय म्हणतो बघा, एक प्रकारचं सेंटेन्स असतं, कॉल मी वन्स यू गेट फ्री. तू फ्री झाल्यानंतर मला कॉल कर. मग आपण इथं गॉट वापरतो का, गॉट नाही वापरत बघा. का, तू मला कॉल कर जेव्हा तू फ्री होशील. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंटचा फॉर्म वापरायचा आहे. येते का लक्षात? आणि मग तेच मी तुम्हाला अगोदरच्या आपल्या क्वेश्चन मध्ये सुद्धा सांगितले की सिंपल फ्युचर दिलाय, त्यानंतर सिंपल प्रेझेंटचा आपल्याला कन्स्ट्रक्शन वापरायचं, रचना वापरायची. ओके. ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू फिनिश इव्हॅल्युएटिंग देम. मग वन्स यू फिनिश, जसं तुझं सिंपल प्रेझेंटचा फॉर्म घेतलाय, जसं तुझं इव्हॅल्युएशनचं काम संपेल त्यावेळी तो काय करेल, तुझ्याकडचं पेपर्स पिकअप करेल. ओके. फिनिश बघा कुठे, नंबर 4 हे आन्सर असेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. क्वेश्चन इतका मोठा आहे ना, म्हणजे वाचता येतोय का तुम्हाला बघा. क्वेश्चन फार छोटे छोटे गोष्टींवरती क्वेश्चन फक्त त्यांनी मोठा केलाय. सेंटेन्सेस मोठे आहेत, लाईन जास्त आहेत. पंक्च्युएशन वरती क्वेश्चन आहे. पंक्च्युएशन
काय सांगितलंय? द गिवन सेंटेन्स इज मिसिंग पंक्च्युएशन मार्क्स, चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. एक सेंटेन्स दिले बघा, इथून हे सेंटेन्स आहे आणि या सेंटेन्स मध्ये पंक्च्युएशन मार्क्सचा यूज केलेला नाही. आपल्याला ते करेक्ट ओळखायचं की पंक्च्युएटेड कोणता आहे, करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स कोणता आहे. सेंटेन्स बघा, लो मॉइश्चर mozzarella can have a longer shelf life, stronger flavors and easier melting, while fresh creamy variants must be consumed within the first couple of days of production. आता सेंटेन्स संपल्याच्या नंतर जर एक ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, तर शेवटी काय पाहिजे? फुल स्टॉप पाहिजे. बघा बरं, मग चारही ऑप्शन्स मध्ये फुल स्टॉप आहे का? एक मध्ये आहे, इथपर्यंत बरोबर आहे. दोन मध्ये फुल स्टॉप आहे, बरोबर आहे. तीन मध्ये सुद्धा फुल स्टॉप आहे, चार मध्ये आहे, म्हणजे शेवटी पंक्च्युएटेड आहे. राईट, म्हणजे बरोबर करेक्टली पंक्च्युएटेड आहे. आता बघा, लो मॉइश्चर मॉझरेला काय आहे बघा, एक आपण चीज म्हणतो ना, डेअरी प्रॉडक्ट, ते एक आहे, एक मॉझरेला, ते त्याचं नाव आहे. मग ते कसं आहे? त्यांनी काय शब्द वापरलाय? लो मॉइश्चर, MOISTURE, लो मॉइश्चर, बरोबर. मग जेव्हा असे दोन शब्द एकत्र आणले जात आहेत त्यावेळी आपल्याला एक हायफन देणं आवश्यक असतं, लो मॉइश्चर. मग त्यांनी काय केलं? एक मध्ये तर लो मॉइश्चर इथं वापरलाय, हायफन दिलाय, बरोबर आहे. चार मध्ये हायफन दिलाय, बरोबर आहे. म्हणजे एक आणि चार मध्ये बरोबर आहे. दोन बघा बरं, लो मॉइश्चर, हायफन दिलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळतं की 2 आणि 3 हे आपला आन्सर होऊ शकणार नाही. ओके. आणि तसंही लो मॉइश्चर मॉझरेला हे या दोन कॉमेंटची आवश्यकता नव्हती नंबर 3 मध्ये. 2 आणि 3 तसंही रद्द होतात, म्हणजे ते आपले आन्सर्स असणार नाही, ते इनकरेक्ट ठरतात. आता 1 आणि 4 मध्ये बघा, लो मॉइश्चर मॉझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ आणि स्ट्रॉंगर फ्लेवर्स. आता दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक सांगितलेत. काय काय? लॉंगर शेल्फ लाईफ, त्यानंतर स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग. मग आपण जेव्हा 3-4 गोष्टी सांगतो त्यावेळी काय करतो? पहिली एक गोष्ट, त्यानंतर कॉमा, आणखी एक गोष्ट, त्यानंतर कॉमा, आणखी एक बाब सांगतो, आणि आता जर शेवटी एकच राहिला तर आपण अँड लिहितो, अँड, आणि मग पुढची बाब. येते का लक्षात? एक कॅरेक्टरिस्टिक्स, 2, 3, आणि जेव्हा 3च्या नंतर फक्त एकच बाकी असतो तेव्हा अँडने जोडतो, अँड या कंजंक्शनने जोडतो, आणि लास्ट वाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक घेतो, किंवा लिस्ट मधील जो शेवटचा आयटम आहे तो घेतो. राईट. आता बघा, त्यांनी काय केलं? लो मॉइश्चर मॉझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ, कॉमा, स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग. इथपर्यंत बरोबर आहे, कारण त्यांनी कॉमा घेतलाय. खाली सुद्धा बघा, नंबर 4 मध्ये लॉंगर शेल्फ लाईफ, कॉमा, स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग. इथपर्यंत बरोबर आहे. आता बघा बरं, लो मॉइश्चर मॉझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ, स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग. आता इथपर्यंत जर संपलं, कॉमा इथं त्यांनी कॉमा दिलाय, कारण का? पुढे एक कंजंक्शन आलाय, वाईल असं असताना मग अगोदर कॉमेची आवश्यकता, या ठिकाणी कॉमा दिलाय त्यांनी नंबर 1 ला. खाली या बरं, नंबर 4 मध्ये फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग व्हाईल फ्रेश क्रीमी व्हेरियंट्स मस्ट बी कन्झ्युम्ड विदिन, या कॉमेची आवश्यकता नव्हती नंबर 4 मध्ये. कन्झ्युमच्या नंतर जो कॉमा वापरला याची आवश्यकता नव्हती. नंबर 1 मध्ये कोणताही एक्स्ट्रा कॉमा आलेला नाहीये, म्हणून हे सेंटेन्स बरोबर ठरतं नंबर 1 चं. नंबर 4 फक्त या एका कॉमानुसार बदलतं किंवा रॉंग होते. नंबर 1 आपलं काय असेल? ऑप्शन असेल, आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम. एक इडियम दिली आहे बघा, टू गेट अ टो होल्ड. या इडियमचं मिनिंग काय आहे? टू गेट अ टो होल्ड म्हणजे काय? जेव्हा तुम्ही सेट होण्यासाठी काहीतरी अचीव करता. जसं की बघा, तुम्ही UPSCच्या तयारीला लागता किंवा MPSC राज्यसेवेच्या तयारीला लागता कॉलेजमध्ये असताना. मग तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयरला असताना तुमच्या लक्षात येतं की आपल्याकडे कोणती तरी एक नोकरी असायला पाहिजे. मग तुम्ही सरळ सेवांच्या परीक्षा देतात, तलाठी असेल किंवा मग टॅक्स असिस्टंट होणं असेल. एक नोकरी पकडता, सेट होता, आणि त्यानंतर तुम्ही समथिंग काहीतरी बिगर अचीव करता. ज्यावेळी तुम्ही सेट होता सुरुवातीला, जसं की तलाठी होणं असेल किंवा टॅक्स असिस्टंट होणं असेल, मग तुम्ही जेव्हा असं काहीतरी मिळवताय, अचीव करताय,
आणि त्यानंतर समथिंग बिगर डीसी असेल, डीवायएसपी असेल, असं बिगर काहीतरी अचीव करता. म्हणजे पुढे जाण्यासाठी तुम्ही जेव्हा सेट होता कोणती तरी गोष्ट अचीव करून, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, टू गेट अ टो होल्ड. म्हणजे आपल्याकडे या इडियमचं मीनिंग बघा, नंबर 2 मध्ये काय सांगितलंय, टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया. एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी अचीव करण्यासाठी किंवा प्रोग्रेस करण्यासाठी सुरुवातीला तुम्ही जेव्हा एका गोष्टीवरती अचीव करून ते स्टेबल होता, तेव्हा त्याला काय म्हणतात, टू गेट अ टो होल्ड. येते का लक्षात? टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया. येते का लक्षात? नंबर 2 हे काय असेल आपलं आन्सर असेल. पुढे जाऊयात. सिलेक्ट. ओके, आता या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी सांगण्यासारखं काहीतरी आहे, कॉन्सेप्ट आहे, त्या तुम्हाला लगेच बोर्डवरती एक्सप्लेन करतो. ज्या ऑप्शन्स पैकी बाकी काही सांगण्यासारखं नाही किंवा विशेष असं नाहीये, त्यावेळेस ते सोडून दिलेलं बरं. त्याच्यामध्ये तसं काही उकरत बसण्याची आवश्यकता नाही. आता बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. आपल्याला क्वेश्चन टॅग फिलअप करायचा आहे. समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट. तुला कोणीतरी इन्सिडेंट विषयी सांगितलं आहे. समबडी, आपला सब्जेक्ट काय आहे, समबडी. समबडी हा कशा प्रकारचा सब्जेक्ट आहे, प्रोनाउन आहे एवढं तरी कळतं, नाउन तर नाहीये. मग प्रोनाउन आहे, परंतु कोणत्या प्रकारचा प्रोनाउन आहे, त्याला आपण काय म्हणतो, इनडेफिनाइट प्रोनाउन. मग इनडेफिनाइट प्रोनाउन जसं की समबडी असेल, समबडी असेल, नो वन असेल, म्हणजे नन असेल, राईट. हे प्रोनाउन्स जेव्हा सेंटेन्स मध्ये येतील आणि तुम्ही त्याचा क्वेश्चन टॅग करताय, त्यावेळी जेव्हा तुम्हाला टॅग नंतर येणार जो सब्जेक्ट असेल तो दे घ्यायचा आहे. बघा, ठोकताळा समजा याला. समबडी असेल, नन असेल किंवा नो वन असेल. ओके, NONE, नन किंवा नो वन, अशा सब्जेक्टच्या वेळेस, इंडेफिनाइट प्रोनाउनच्या वेळेस आपल्याला दे, मी अशा प्रकारचे म्हटले, अशा प्रकारच्या इंडेफिनाइट प्रोनाउनच्या नंतर प्रोनाउनसाठी आपल्याला दे हा सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग टेन्स बघा कोणता आहे, समबडी टोल्ड यू, V2 वापरलाय. V2 फक्त एकाच टेन्स मध्ये वापरतात, सिंपल पास्ट टेन्स. नंबर 1चा पास्ट टेन्स मध्ये नंबर 1चा सिंपल पास्ट टेन्स, राईट. V2 हा फॉर्म फक्त एका टेन्स मध्ये वापरतात, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. मग हा जर सिंपल पास्ट टेन्स असेल, दिलेला सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, राईट. मग आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचा DIDN'T, डिडंट आणि दे, क्वेश्चन मार्क. येते लक्षात? समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट, डिडंट दे किंवा डिंट दे. डिंट दे कुठे बघा, नंबर 3 ला आहे. हे आपला आन्सर असेल. ओके. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. ओके, सेंटेन्स मध्ये एरर आहे असं सांगितले, नो एरर वगैरे असं नाही. एरर डिटेक्शन, एरर नसेल तर नो एरर सांगा असं नाही सांगितलं. आता सांगितलं की देअर इज अन एरर, यू हॅव टू फाइंड इट. तुम्हाला एरर शोधायचा आहे अँड देन रेक्टिफाय इट. कशाने रेक्टिफाय करू शकाल, रेक्टिफाय करणं म्हणजे काय, टू मेक समथिंग करेक्ट. एखादी गोष्ट चुकीची असेल, चुकलेली असेल तर त्याला करेक्ट करणं, रेक्टिफाय करणं. आता बघा, आय एम गोइंग ॲट 24 जुलै. जेव्हा अशी डेट दिलेली असेल ना, त्यांनी काय दिलं, 24 जुलै अशी डेट दिलेली असेल तर डेटच्या अगोदर ॲट नाही आहे, डेटच्या अगोदर ऑन येतं. बघा, आय एम गोइंग ऑन 24 जुलै अशा प्रकारे पाहिजे. या ठिकाणी काय पाहिजे होतं, आय एम गोइंग ऑन 24 जुलै, म्हणजे सेंटेन्स नंबर 2, सॉरी ऑप्शन नंबर 2 मध्ये ऑन 24 जुलै हे बरोबर आहे. मग थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहूयात आपण. बघा, जसं की इयर दिलेलं असेल, नॉन कोऑपरेशन मुवमेंट टूक प्लेस इन 1922. इयर जर सांगितलेलं असेल तर इयरच्या अगोदर इन आपल्याला प्रेपोजिशन घ्यायचं आहे. नंतर जर एखादा मंथ दिलेला असेल, द बॅच विल स्टार्ट इन मार्च, म्हणजे इयर दिलेलं असेल तर त्याच्या अगोदर इन हे प्रेपोजिशन. एखादा मंथ दिलेला असेल तर त्याच्या अगोदर सुद्धा इन हे प्रेपोजिशन. येते का लक्षात? इयरच्या अगोदर इन, जर मंथ दिलेला असेल तर त्याच्या अगोदर सुद्धा इन हे प्रेपोजिशन. एखादी फिक्स डेट जर असेल
तर ऑन प्रिपोजिशन वापरायचं. ही वॉज बॉर्न ऑन 15th of Feb. Those who born in Feb are kings. ओके, किंग्स बॉर्न इन फेब काहीतरी चालू असतं फेसबुकला वगैरे. सो डेट जर दिलेली असेल तर त्याच्या अगोदर ऑन हे प्रिपोजिशन वापरायचे. राईट, याच्यावरून तुम्ही सांगू शकता की माझी डेट ऑफ बर्थ किंवा बर्थ कोणत्या मंथ मध्ये असेल. ओके, जस्ट फॉरगेट अबाउट इट. पुढे या. आणखी एक गोष्ट असते की एक्झॅक्ट टाइम जर सांगायचा आहे. नेक्स्ट लेक्चर इज और नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट ॲट 6 PM. नेक्स्ट लेक्चर किती वाजता स्टार्ट होईल एक्झॅक्ट जर टाइम सांगायचा आहे तर ॲट. कळतंय का? इन कधी वापरणार? इयरच्या अगोदर इन, मंथच्या अगोदर इन. एखादी फिक्स डेट जर दिली असेल तर ते डेटच्या अगोदर ऑन हे प्रिपोजिशन वापरायचंय. आणि जर फिक्स टाइम जर सांगितलेला असेल तर त्याच्या अगोदर सुद्धा ॲट हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. येते का लक्षात? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन वाचून घ्या. पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हॅज बीन करेक्टली. आता इथं बघा पार्ट आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे हॅज अगोदर पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स म्हटलं होतं, प्लुरल होतं म्हणून ते हॅव बीन घेतला होता. या ठिकाणी पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स सिंग्युलर आहे म्हणून हॅज बीन. कळतंय का? सिंग्युलर साठी हॅज, प्लुरल साठी हॅव. अंडरलाइन कंटेन्स अँड एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाइज. अगेन त्याच पॅटर्नचा क्वेश्चन आहे. एरर दिलेला आहे, त्याला रेक्टिफाय करायचंय. परंतु अगोदरच्या क्वेश्चन मध्ये काय होतं बघा, इथं एरर कशामध्ये आहे ते सांगितलं नव्हतं आणि रेक्टिफाय करायला सांगितलं होतं या क्वेश्चन मध्ये. आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये एररला अंडरलाईन केलंय आणि त्याला रेक्टिफाय करायला सांगितलंय. क्वेश्चन बघा, सेंटेन्स आय शॅल हॅव वेंट टू बेड बाय टाइम मनीष गेट्स बॅक. आय शॅल हॅव. आता आपल्याला एवढंच कळायला पाहिजे की कोणते हेल्पिंग व्हर्ब्स कोणत्या टेन्सच्या सबटाईप मध्ये वापरायचे आणि व्हर्बचा कोणता फॉर्म. सगळे स्ट्रक्चर्स पाठ करत बसण्याची आवश्यकता नाही. ओके, बघा शॅल हॅव, SHALL, शॅल हॅव. याला शॅल हॅव म्हणा किंवा तुम्हाला जर शाल म्हणायचं असेल तर शाल म्हणा, तुम्हाला शॉल म्हणायचं असेल तर शॉल म्हणा, तुम्हाला घोंगडी म्हणायचं असेल तर घोंगडी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. ते शॅल आहे किंवा शाल म्हणू शकता. शॅल हॅव असं जर असेल तर पुढे V3 चा वापर होतो आणि हा काळ कोणता असतो? काळ कोणता टेन्स फॉर्म असतो? हा फ्युचर परफेक्ट टेन्स, कारण शॅल हॅव प्लस V3 चा वापर होतो. आता बघा बरं, शॅल हॅवचा जर वापर झालाय पुढं V2 चा वापर करून जमणार आहे का? एरर लक्षात आला की एरर काय होता? वेंट नाही, गो, वेंट, गॉन. मग तुम्ही V2 कसं काय वापरताय शॅल हॅव नंतर? V3 चा वापर व्हायला पाहिजे गॉनचा. राईट, मग आय शॅल हॅव गॉन टू बेड बाय द टाइम मनीष गेट्स बॅक. मनीष जेव्हा वापस येईल त्या वेळेपर्यंत मी बेडला गेलेलो असेल, झोपण्यासाठी गेलेलो असेल. येते का लक्षात? मग शॅल हॅव प्लस V2 न येता वर्बचा सेकंड फॉर्म न येता वर्बचा काय येईल? थर्ड फॉर्म यायला पाहिजे, गॉन. कुठे दिलाय बघा? आय शॅल हॅव गॉन नंबर 4 मध्ये सांगितलं. आय शॅल हॅव गॉन टू बेड बाय द टाइम मनीष गेट्स बॅक. येते का लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ओके, तुम्ही जर युट्यूबला लेक्चर पाहत असाल तर आपली एक सरळ सेवा बॅच सुरू आहे. बॅचची फी मुळात आपली 650 रुपये आहे, परंतु ऍप्लिकेशनवरती डिस्काउंट मध्ये ही बॅच तुम्हाला 500 रुपयांपर्यंत म्हणजे 499 रुपयांमध्ये सुद्धा तुम्हाला ती अवेलेबल होऊ शकते. तुम्ही कधी सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता. याच्यामध्ये IBPS पॅटर्नचं अनालिसिस सुरू आहे, TCS पॅटर्नचं अनालिसिस सुरू आहे आणि आपल्याकडे IBPS पॅटर्नच्या रिस्पॉन्स शीट्स अवेलेबल नसतात, म्हणून फक्त TCS पॅटर्नच्या ज्या रिस्पॉन्स शीट्स अवेलेबल आहेत त्यांचं अनालिसिस केलं जात आहे. एकूण 30 क्वेश्चन पेपर्सचं अनालिसिस या बॅचमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट, अगेन हा ऍडव्हर्टाइजमेंटचा पार्ट आहे. ओकॅब मास्टर ज्यांचं ओकॅब व्यवस्थित नाहीये, कुठल्याही परीक्षेला 50% वेटेज आता ओकॅबवरती आहे, त्याच्यामुळे ओकॅब मास्टर ही बॅच पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती सुरू आहे. 3 स्टँडर्ड बुक्स मध्ये ओकॅब याच्यावरती रेकॉर्ड करणं सुरू आहे. पाल्यान सुरी, SP बक्षी आणि ब्लॅक बुक. ब्लॅक बुक मध्ये सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे ओकॅब अवेलेबल करून देण्यात आलंय. ते ओकॅब मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणलेलं आहे.
पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला ही बॅच परचेस करता येईल. त्यानंतर अगेन फायनल टच ग्रामर रिव्हिजन बॅच. ग्रामर जर करायचं असेल तर कमी वेळेत जास्तीत जास्त व्हिडिओज पाहणं शक्य होत नाही. म्हणजे 70-80 जर व्हिडिओज असतील आणि 3-4 दिवस आहेत तर ते पाहणं होत नाही. म्हणून एक रिव्हिजन बॅच आहे, ग्रामर रिव्हिजन बॅच. रेनन मार्टिन, पालँड सूर्य आणि एस.पी. बक्षी या 3 पुस्तकांतील, त्याचबरोबर केम्ब्रिज पब्लिकेशन जे आहे त्याच्यातील जे पुस्तकं माझ्याकडे अवेलेबल आहेत, रेफरन्स बुक्स, त्यातील सेंटेन्सेस आणि ऑक्सफर्ड पब्लिकेशन यातील सेंटेन्सेस असतील, कॉन्सेप्ट असतील, ते या रिव्हिजन बॅचमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बॅचची फीस जरी 750 असली तरी सुद्धा 499 रुपयांना तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. नेक्स्ट बघा क्वेश्चन. 2 वर्ड्स आर अंडरलाइंड, वन ऑफ देम इज इनकरेक्ट. क्लिअरली सांगितलं की एक इनकरेक्ट आहे. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग ऑफ द इनकरेक्टली किंवा इनकरेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स. हे जे 2 वर्ड्स आहेत ना, इनकन्व्हिनियन्स आणि नेबरहुड, यापैकी एकाचं स्पेलिंग इनकरेक्ट आहे, त्याचं करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ऑप्शन्स मधून शोधायचं. आता बघा, द इनकन्व्हेनिस किंवा इनकन्व्हेनाइस असं केलंय बघा. इनकन्व्हेनाइस असं नाहीये ना, ते इनकन्व्हिनियन्स असतं. द इनकन्व्हिनियन्स कॉज्ड बाय द कन्स्ट्रक्शन वर्क इन द नेबरहुड इज अ लॉट. आमच्या नेबरहुडमध्ये जे कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे त्याने इनकन्व्हिनियन्स जे होते ते फार प्रचंड आहे. मग इनकन्व्हिनियन्सचं स्पेलिंग चुकवलंय त्यांनी. नेबरहुडचं स्पेलिंग बरोबर आहे बघा. NEIGHBOUR स्पेलिंग पुन्हा एकदा लिहून देतो. NEIGHBOUR नेबरहुड स्पेलिंग बरोबर आहे. स्पेलिंग जे चुकलंय ते इनकन्व्हेनाइस केलंय त्यांनी, ते स्पेलिंग चुकीचं आहे. जे करेक्ट स्पेलिंग आहे ते आहे इनकन्व्हिनियन्स. INCONVENIENCE इनकन्व्हेनियन्स. कळतंय का? स्पेलिंग इनकन्व्हिनियन्स चुकलं होतं. इनकन्व्हिनियन्स म्हणजे काय? गैरसोय म्हणतो आपण त्याला. येस, कन्व्हिनियंट असतं ते असं सोयीस्कर, व्यवस्थित. इनकन्व्हिनियन्स किंवा इनकन्व्हिनियंट म्हणजे काय? गैरसोय होणे किंवा अडचण होणे, त्याला इनकन्व्हिनियन्स म्हणतात. नेबरहुड म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो तो जवळचा भाग, शेजारचा भाग, असं. हे 2 स्पेलिंग चुकलेले आहेत. हे स्पेलिंग चुकलेलं आहे आणि हे सुद्धा स्पेलिंग चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता सेंटेन्स वाचल्यानंतर आपलं इतकं तरी अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी कोणता वर्ड भरायचा आहे किंवा काय विचारले. सेंटेन्स बघा बरं. यू डॅश डॅश हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम. आता यू वेस्टेड एनी टाइम असं तर होत नाही. यू वेस्टेड सम टाइम असं जर म्हटलं आपण तर ते काय झालं? अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. परंतु आता आपल्याला दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक वर्ड जर आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे, वाक्याच्या सेन्सनुसार आपल्याला त्या ठिकाणी एखादा वर्ड फिलअप करता आला पाहिजे. तो कधी येईल? आता मी जर असं सांगितलं ना की तुम्ही थोडंसं रीडिंग करत जावा, रोजचं कुठलं इंग्लिश थोडंसं वाचत जावं, तुम्हाला असं वाटेल की नाही इंग्लिश न्यूजपेपर विकण्याचा धंदा याचा. असं काही नाही. तुमचं दररोजचं इंग्लिश न्यूजपेपर रीडिंग जर असेल तर तुमचा एक तो सेन्स डेव्हलप होईल की वाक्याची रचना कशी असते, कोणता वर्ड कुठे यायला पाहिजे. ते आपोआप ऍट द बॅक ऑफ युअर माइंड ते सगळं होत जाईल किंवा सबकॉन्शियस मध्ये काही गोष्टी सेट व्हायला लागतात. आता बघा, यू डॅश डॅश हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम. आता एक एक जर शब्द टाकून पाहिला. सर्टन म्हणजे काय? निश्चित. सर्टन्टी म्हणजे काय? निश्चितता. ऍज सर्टन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची काय करणे? खात्री करणे किंवा खात्री करून घेणे. आणि सर्टनली म्हणजे काय? निश्चितपणे. आता बघा, यू डॅश डॅश हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम. तू निश्चितपणे कोणताही टाइम किंवा कुठली वेळ वेस्ट घालवलेली नाहीयेस. यू सर्टन्टी किंवा इथे दिलाय सर्टन्टी, निश्चितता, असा शब्द नाही बसणार. यू सर्टन्टी हॅव नॉट नाही, आपल्याला ऍडव्हर्ब बसवायचा आहे. तू काय केलं नाहीयेस हा जो वर्ब आहे त्या वर्बला क्वालिफाय करण्यासाठी एखादा एक ऍडव्हर्ब बसवायचा, एक वर्ड आणायचा आहे. तो ऍडव्हर्ब असेल आणि तो कोणता असेल मग या ठिकाणी? यू सर्टनली.
हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम. तू निश्चितपणे कोणताही वेळ वाया घालवलेला नाहीस. येते का लक्षात? यू सर्टनली हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम. सर्टनली हा ऍडव्हर्ब या ठिकाणी फिलअप करायचा होता. CERTAINLY. सर्टनली. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate synonym of the underlined word. Synonym जे काय विचारले त्याला पहिला अंडरलाईन करून घ्यायचं. काय विचारलंय? आता ऑनलाईनला तर अंडरलाईन नाही करतायत, परंतु शब्द लक्षात ठेवायचा आहे. सिनॉनिम विचारलाय. ही मेड अन एंडेवर. प्रोनाउन्सिएशन बघा. एंडेवर. एन. वॉवेल लाईक प्रोनाउन्सिएशन आहे, स्वरांसारखं आहे, म्हणून त्याच्या अगोदर एन या आर्टिकलचा वापर केलाय. मग बघा, ही मेड अन एंडेवर टू लर्न अ न्यू लँग्वेज. मग एखादी लँग्वेज शिकण्यासाठी काय करतो आपण? प्रयत्न. मग बघा, एंडेवर म्हणजे काय करणं? एखादा प्रयत्न असतो एखाद्या दिशेने, राईट? आपल्याला कोणाच्या तरी जवळ जायचं असतं, ओळख वाढवायची असते, त्यावेळी आपण प्रयत्न करतो ना, मॅडम मला तुमच्या नोट्स द्या, तुम्हाला तुमच्या नोट्स वाचायला भेटतील का? हे प्रयत्न झाले विद्यार्थ्यांच्या साईड, राईट? विद्यार्थिनींच्या साईडने सुद्धा. एंडेवर. मग एंडेवर म्हणजे काय? जर प्रयत्न असेल तर या वर्डसाठी आपल्याकडे जो सिनोनिम आहे त्याला अटेम्प्ट. दॅट वॉज माय थर्ड अटेम्प्ट. इन माय थर्ड अटेम्प्ट आय गॉट सिलेक्टेड. अटेम्प्ट म्हणजे काय? माझा प्रयत्न. हा माझा तिसरा प्रयत्न होता, तिसऱ्या प्रयत्नात मी सिलेक्ट झालो, असं आपण म्हणतो ना, किंवा एखादा UPSC टॉपर असं म्हणतो, दॅट वॉज माय थर्ड अटेम्प्ट. आय गॉट सिलेक्टेड इन माय फर्स्ट अटेम्प्ट. माझ्या पहिल्या प्रयत्नात मी सिलेक्ट झालो. अटेम्प्ट इज प्रयत्न. क्विट म्हणजे काय? सोडणे किंवा एखादी गोष्ट करण्याचे थांबवणे. निग्लेक्ट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. हॉल्ट म्हणजे सुद्धा अगेन थांबवणे, एखादी गोष्ट थांबवणे किंवा थांबणे. येते का लक्षात? चारही शब्दांचे मिनिंग सांगितलेत. कधी कधी मी 4 शब्दांची मिनिंग न सांगता 3चे सांगेल, 2चे सांगेल. 1-2चे तुम्ही युट्यूबला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जर एखादा व्हिडिओ युट्यूबला न येता जर फक्त बॅचवर असेल तर तुम्ही जो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7796060795 या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करायचं की दिलेल्या वर्डचा सिनोनिम काय होता, अँटोनिम काय होता, जेणेकरून तुमचं ऑनलाईन असताना सुद्धा एंगेजमेंट थोडंसं माझ्याबरोबर राहील. म्हणजे काय? माझ्याबरोबर एंगेजमेंट असं नाही, म्हणजे कॉन्टॅक्ट राहील थोडक्यात. तुम्ही नाही जायचे घेऊन लगे एंगेजमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. इन द फॉलोइंग सेंटेन्स वन ऑफ द 4 अंडरलाइंड वर्ड्स. बघा, वन ऑफ द ची जेव्हा फ्रेज येते, क्वेश्चन मधलं ग्रामर सांगतो बरं का, ते सुद्धा समजून घ्या. वन ऑफ द ची जेव्हा फ्रेज येते त्यानंतर जो नाउन येतो तो प्लुरल पाहिजे असतो. वर्ड्स इज प्लुरल. येते का लक्षात? वर्ड्स इज इनकरेक्टली स्पेल्ड. 4 वर्ड्स दिले, त्यातील एक वर्ड हा इनकरेक्टली स्पेल्ड आहे. त्याचा आपल्याला काय करायचंय? करेक्ट स्पेलिंग सांगायचंय. द रेस्टॉरंट एक्सलंट मेंटेनन्स अँड कन्व्हिनियंट लोकेशन मेक इट अ पॉप्युलर डेस्टिनेशन फॉर डिनर्स. आता रेस्टॉरंटचं म्हटलंय ना, पॉझिटिव्ह केसमध्ये सांगितलंय म्हणून एपोस्ट्रोफीचा वापर केला, हे बरोबर आहे. रेस्ट्रॉचं स्पेलिंग बघा. रेस्ट्रॉ म्हणताना आपण त्याला कसं म्हणायचं? रेस्ट्रॉ. ओके. हिंदीमध्ये बोलताना काही लोक रेस्ट्रॉ असं म्हणतात, इंग्लिशमध्ये बोलताना आपण रेस्ट्रॉ असं म्हणायचं. रेस्टॉरंट असं नाही, रेस्टॉरंट असं नाही, रेस्ट्रॉ. ओके. द रेस्टॉरंट एक्सलंट मेंटेनन्स MEAINTENANC मेंटेनन्स स्पेलिंग बरोबर आहे. रेस्टॉरंटचं स्पेलिंग पुन्हा एकदा लिहितोय बघा तुमच्या लक्षात येण्यासाठी. RESTAURANT रेस्ट्रॉ. म्हणताना एवढंच म्हणायचंय, रेस्टॉ. ओके. रेस्ट्रॉ. मेंटेनन्स कन्व्हिनियंट CONVI केलाय बघा, VI नाहीये, त्याचं करेक्ट स्पेलिंग त्यांनी इथं खाली दिलंय. CONVENIENT कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट म्हणजे काय? सोयीस्कर. कन्व्हिनियंट लोकेशन मेक इट अ पॉप्युलर डेस्टिनेशन फॉर डिनर्स.
एखाद्या गोष्टीसाठी योग्य ठिकाण किंवा जे आपल्याला पाहिजे असतं, जिथं जायचं असतं ते योग्य असं ठिकाण, त्याला डेस्टिनेशन हा शब्द आहे. आलं लक्षात? चारही शब्दांचे मिनिंग सांगितलेत. कन्व्हिनियंटचं स्पेलिंग चुकवलं होतं, CONVI केलं होतं त्यांनी. VI नाहीये तर VE आहे. CONVENIENT कन्व्हिनियंट. ओके, स्पेलिंग. रेस्ट ऑफचं स्पेलिंग बरोबर आहे, डेस्टिनेशन बरोबर आहे, मेंटेनन्स बरोबर आहे. कन्व्हिनियंटचं स्पेलिंग त्यांनी चुकवलं होतं. कन्व्हिनियंटचं स्पेलिंग CONVENIENT हे आहे. आन्सर इज नंबर 2, कन्व्हिनियंट. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. Appropriate punctuation mark आपल्याला बघायचं आहे. Could you please pass me the salt? आता काय येईल बरं? could ही एक मॉडेल ऑक्झिलरी आहे. मॉडेल ऑक्झिलरी शिकताना जे आपण आपल्या फायनल टच या बॅच मध्ये पाहतो, मी रिव्हिजन जरी असेल तरी फार शॉर्ट मध्ये सांगतो, तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो. एखादी मॉडेल ऑक्झिलरी जर असेल त्याचा यूज जर झालाय तर काय सांगण्यासाठी झालाय, काय इंडिकेट करण्यासाठी झालाय. या ठिकाणी कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट. आता समजा आपण जेवण करायला बसलोय आणि माझ्या एका मित्रासमोर ती सॉल्टची डब्बी आहे. मी काय म्हणतो, कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट, मला ते सॉल्टचं देशील का? क्वेश्चन करतोय ना, राईट? कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट, रिक्वेस्ट, प्रश्नच करतोय, परंतु रिक्वेस्ट करताना आपण असा प्रश्न करतोय, क्वेश्चन करतोय. म्हणून या ठिकाणी कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट, क्वेश्चन मार्क यायला पाहिजे. क्वेश्चन मार्क नंबर 1. मग कोलन काय असतं ते पाहून घ्या. हे असतं कोलन. कोलन कशासाठी? जर मला एखादी लिस्ट बनवायची आहे, काहीतरी किराणा सामान वगैरे, तर मी काय करतो, मला दुकानातून आणावयाचे सामानाची यादी आणि मग असं सांगतो आणि त्याच्या पुढे मी काय करतो, लिस्ट तयार करतो. 1 2 3 आणि त्या प्रत्येकामध्ये कॉमा देतो. ज्यावेळेस ती यादी चालू असते ना, वेगवेगळे आयटम्स, तर प्रत्येकानंतर कॉमा द्यायचा असतो. परंतु जेव्हा ती यादी सांगायची असते, लिस्ट, त्या लिस्टसाठी आपण कोलन वापरतो. एक्सक्लेमेशन, जेव्हा भावना अशा उत्कटतेने बाहेर व्यक्त होतात, एकदम उत्कट भावना ज्या व्यक्त होतात त्यावेळी एक्सक्लेमेशन मार्क असतं, उद्गारवाचक चिन्ह. आणि हा पिरियड फुल स्टॉप दिलाय. फुल स्टॉप आपण कधी वापरायचा? वाक्याच्या शेवटी वगैरे किंवा शॉर्ट फॉर्म वगैरे तयार करताना. MA मास्टर ऑफ आर्ट्स, मग या मास्टर ऑफ आर्ट्सच्या दोन्हीच्या अगोदर शॉर्ट फॉर्म करतोय, संक्षिप्त रूप करतोय, त्यावेळेस सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक टिंब द्यायचा असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. दिलेलं सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा प्रकारे होईल? समवन स्कॅटर्ड फ्लावर्स ऑन द फ्लोअर. फ्लोअर वरती कोणीतरी काय केलंय? फ्लावर्स स्कॅटर केलेले आहेत. आता बघा बरं का, हा क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पाठवला आणि विचारलं की दिलेला आन्सर चुकीचा आहे. त्यांनी काय आन्सर दिलं होतं बघा, द फ्लोअर इज स्कॅटर्ड विथ फ्लावर्स. नंबर 1 चा आन्सर दिलेला आहे TCS ने. हे नंबर 1 चा आन्सर. काहींचं असं म्हणणं होतं की स्कॅटर काय झालेले आहेत? फ्लावर्स. मग त्यांना घ्या लगेच फ्लावर्स, FLOWERS, फ्लावर्स. आता समवन स्कॅटर्ड सिंपल पास्ट टेन्स आहे, तर आपल्याला त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना कंटिन्युअस मध्ये हेल्पिंग वर्ब्स घ्यायचे असतात. म्हणजे काय? फ्लावर्स वर स्कॅटर्ड, SCATTERED, स्कॅटर्ड ऑन द फ्लोअर बाय समवन. फ्लावर्स वर स्कॅटर्ड ऑन द फ्लोअर बाय समवन. हे होईल ना, अशा प्रकारे पॅसिव्ह व्हॉइस व्हायला पाहिजे. तशा प्रकारचं पॅसिव्ह व्हॉइस इथं कुठेही दिलेलं नाही. फ्लोअर सुरुवातीला घेतलाय, द फ्लोअर. परंतु बघा, दिलेल्या 3 ऑप्शन्स पैकी तुम्ही मोस्ट ॲक्युरेट काय निवडाल? म्हणजे एक पॉसिबिलिटी ही सुद्धा आहे. जे माझं मत आहे, माझं जे अंडरस्टँडिंग आहे ते हे आहे की द फ्लोअर इज स्कॅटर्ड विथ फ्लावर्स. जे फ्लोअर आहे त्या फ्लोअरवरती फ्लावर्स स्कॅटर्ड झालेले आहेत. परंतु जरी आपण फ्लोअरला स्कॅटर करत नाहीयेत, फ्लावर्सला स्कॅटर करतोय, तरी सुद्धा फ्लोअरवरती फ्लावर्स स्कॅटर झालेले आहेत. मग ते सांगताना सुद्धा आपण अशा प्रकारे सांगू शकतो ना, नंबर 1 मध्ये जे सांगितलंय ते. आणि म्हणून त्यांनी 2 3 4 यांना करेक्ट न देता 1 ला दिलेला आहे. मला असं म्हणायचं, दिलेल्या ऑप्शन्स पैकी मोस्ट ॲक्युरेट काय असेल? मग 1. मग तुम्ही ते जास्त भानगडीत पडू नका. ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर जर रद्द झालं तर सगळ्यांनाच मार्क्स भेटतील. अदरवाईज अर्थात निकाल वगैरे लागून गेलाय. सांगण्याची गोष्ट हीच, दिलेल्या आन्सर्स पैकी मोस्ट ॲक्युरेट काय आहेत ते निवडायचं असतं. त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेता आलं तर आपण घेऊ शकतो.
येते का लक्षात? फ्लावर्स वर स्कॅटर्ड ऑन द फ्लोअर बाय समवन, हे झालं एकदम ॲक्युरेट. अशा प्रकारचं पाहिजे होतं ऑप्शनमध्ये कुठंच नाहीये, त्यामुळे नंबर 1 आपण सिलेक्ट करायला काही हरकत नव्हती. हे माझ्या अंडरस्टँडिंग नुसार मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. इन्सोलेंट, INSOLENT, इन्सोलेंट. इन्सोलेंट म्हणजे काय? एखादा काय करतो, दुसऱ्यांप्रती रूढ वागतो, रिस्पेक्ट शो नाही करत. शोविंग लॅक ऑफ रिस्पेक्ट और बीइंग रूड टुवर्ड्स अदर्स. इतरांप्रती रूढ असणं, रूढ असणं, RUD, रूढ असणं म्हणजे काय? अरोगंटली वागणं. मग बघा इन्सोलेंट, इन्सोलेंटचे काय त्यांनी वर्ड्स काय दिले? सेंट म्हणजे काय? एखादा संत. आयडॉल म्हणजे काय? ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातील आदर्श मानता, आयडियल मानता किंवा आयडॉल. आयडॉल म्हणजे त्याचा मूर्ती हा एक अर्थ होतो बरं का. ओके, मूर्त किंवा मूर्ती. त्यानंतर हंबल, हंबल म्हणजे काय? आपण जर माझी हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला वगैरे, कळकळीची विनंती वगैरे आहे, किंवा तो फार हंबल बॅकग्राऊंडमध्ये येतो, म्हणजे फार साध्या बॅकग्राऊंडमध्ये मधून येतो वगैरे, त्या अर्थाने हंबल या शब्दाचं मिनिंग आहे. इम्पर्टिनेंट, अगेन इम्पर्टिनेंट मध्ये सुद्धा इन्सॉल्वंट. सिनोनिम विचारला तर सिनोनिम आहे इम्पर्टिनेंट. इम्पर्टिनेंट या शब्दाचं मिनिंग सुद्धा हेच होतं, एखाद्या प्रती रिस्पेक्ट न दाखवणं. शोविंग नो इंटरेस्ट टुवर्ड्स समवन, एखाद्या प्रती इंटरेस्ट न दाखवणं. इम्पर्टिनेंट हे काय आपलं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 18. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. सिनोनिम विचारलाय, दिलेला शब्द काय? स्केर्ड, SCARD. स्केर्ड म्हणजे काय? घाबरलेला, घाबरलेला, जो भिलेला आहे असा, घाबरलेला, राईट. मग स्केर्ड याचं सिनोनिम विचारलंय. आपण दिलेल्या एक्झाम्पलचे काय करू? अँटोनिम्स पाहूया, सॉरी मिनिंग्स पाहूयात. कॉन्फिडेंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास आहे एकदम. आपण म्हणतो ना ही इज कॉन्फिडेंट, लाईक म्हणजे तो आत्मविश्वास आहे, त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे एखादी गोष्ट करण्याचा, पद मिळवण्याचा, पोस्ट काढण्याचा, त्याच्यामध्ये काय? आत्मविश्वास आहे, कॉन्फिडेंट आहे. ही इज कॉन्फिडेंट ऑफ गेटिंग सक्सेस, सक्सेस मिळवण्याचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे. कंपोज या शब्दाचं मिनिंग काय? एखादा असतो बघा, 2 मिनिंग्स होतात याचे तसं बघायला गेलं तर. वेगवेगळ्या पार्ट्स पासून एखादी गोष्ट जर आपण असेंबल करत असू, एकत्र बनत असू, त्याला कंपोजिंग म्हणतात, राईट. कंपोज करणं म्हणतो आपण. आणि दुसरा एक मिनिंग असतो की आपला स्वभाव असेल, इमोशन्स असतील, याच्यावरती कंट्रोल असणे, CONTROL, कंट्रोल ओव्हर इमोशन्स, इमोशन्स. ओके, कंपोज. त्यानंतर इंट्रेपिड म्हणजे काय? इंट्रेपिड म्हणजे फिअरलेस, जो घाबरत नाही असा, फिअरलेस, जो भित्रा नाही, अजिबात घाबरत नाही, भित्रा नाही, त्याला म्हणतात फिअरलेस, इंट्रेपिड. म्हणजेच काय? कॉन्फिडेंट आणि इंट्रेपिड हे एकमेकांचे सिनोनिम होऊ शकतात, जवळजवळ जाणारे मिनिंग्स आहेत. स्केर्ड आणि पेट्रिफाईड. आता पेट्रिफाईड म्हणजे सुद्धा काय? जो घाबरलेला आहे, राईट. मग स्केर्ड आणि पेट्रिफाईड या शब्दांचं मिनिंग काय? घाबरलेला किंवा जो भीत आहे असा. ओके, मग याचं सिनोनिम विचारलं होतं स्केर्ड, याचं सिनोनिम होईल पेट्रिफाईड. येते का लक्षात? घाबरलेला, भिलेला असं आपण त्याला म्हणूयात. स्केर्ड आणि पेट्रिफाईड सिनोनिम्स होतील. कॉन्फिडेंट आणि इंट्रेपिड हे एकमेकांचे सिनोनिम होतील. स्केर्डचा अँटोनिम होईल इंट्रेपिड. हा स्केर्ड आहे घाबरलेला आणि इंट्रेपिड आहे कशाला? न घाबरणारा, फिअरलेस, राईट, निर्भय, ज्याला भीती नाही वाटत कुठल्या गोष्टीची असा, इंट्रेपिड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. या ठिकाणी आपल्याला एक शब्द फिलअप करायचा आहे. बघा, ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज डॅश डॅश रिमार्क्स अबाउट हिज सुपेरियर्स. सुपेरियर्स म्हणजे कोण? एखाद्या संस्थेतील, ऑर्गनायझेशन मधील वरिष्ठ लोक, सिनियर लोक्स, पब्लिक. ओके, सिनियर जे असतात त्यांना आपण सुपिरियर्स असं म्हणतो. आता शब्दांचे मिनिंग्स बघा. एनालिटिकल म्हणजे विश्लेषणात्मक, एनालिटिकल. अब्युझिव्ह म्हणजे काय? शिवीगाळ करणारा किंवा शिव्या ज्याच्यामध्ये आहेत असा शिवीगाळ वगैरे, अब्युझिव्ह. ऑब्सोलेट म्हणजे काय?
आउटडेटेड, आउटडेटेड म्हणतात त्याला. ऑब्सोलेट जे जुना आहे, आउटडेटेड आहे, ऑब्सोलेट असं स्पेलिंग आहे, ॲब्सोल्यूट नाही, ऑब्सोलेट. येते का? कंबाईन मेन्स ग्रुप बी 2020 ला परीक्षा जी 2022 मध्ये झाली त्या परीक्षेमध्ये हा शब्द विचारला होता. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? प्रशंसा करताना आपण जो एखादा शब्द वापरतो त्याला कॉम्प्लिमेंटरी असं म्हणतात. प्रशंसा करताना किंवा एखाद्याला ॲप्रिशिएट करताना जो शब्द वापरला जातो दॅट इज कॉम्प्लिमेंटरी. आता बघा बरं, जर एखाद्याच्या कॉम्प्लिमेंटरी म्हणजे प्रशंसात्मक जर शब्द वापरलेले असतील तर त्याला टर्मिनेट करतील का, म्हणजे जॉबवरून काढून टाकतील का? नाही, म्हणून कॉम्प्लिमेंटरी होणार नाही. एनालिटिकल, एखाद्याने विश्लेषण केलेलं आहे एखाद्या गोष्टीचं तर त्याच्या बाबतीत त्याला त्या जॉबवरून काढून टाकतील का? तसंही होणार नाही. ऑब्सोलीट, ऑब्सोलीट रिमार्क्स असतात का कुठं? आउटडेटेड रिमार्क्स, बरं ठीक आहे चला आउटडेटेड रिमार्क्स जरी म्हटलं तरी सुद्धा होणार नाही. मोस्ट ॲक्युरेट वर्ड काय असेल? अब्युझिव्ह. म्हणजे काय तो अब्युझिव्ह बोलला, शिवीगाळ करणारा बोलला किंवा शिव्या दिल्या असं काहीतरी त्याने बोललाय त्याच्या वरिष्ठांविषयी, सुपिरियर्स विषयी, म्हणून ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब. जॉबवरून त्याला काढून टाकण्यात यावं कारण त्याने वरिष्ठांबाबत अब्युझिव्ह लँग्वेज वापरलेली आहे, शिव्या वगैरे दिलेल्या आहेत किंवा थोडं खराब बोललेलं आहे. इथे लक्षात नंबर 2चा ऑप्शन त्याचं काय असेल? आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 20 बघा. पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइंड. पार्ट्स आहे, प्लुरल आहे म्हणून हॅव बीन. कळतंय का? सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. अंडरलाइंड, वन ऑफ देम कंटेन्स एन एरर. एरर आहे 4 पैकी एकामध्ये. वन ऑफ देम कंटेन्स एन एरर. द अंडरलाइंड पार्ट्स आर गिवन ॲज ऑप्शन्स. ऑप्शन्स दिलेला आहे, जे अंडरलाइंड पार्ट आहेत त्यांना ऑप्शन म्हणून दिलंय. आर गिवन ॲज ऑप्शन्स विथ सम चेंजेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज. काही हे जे पार्ट्स आहेत त्यांना चेंज करून सांगितलेलं आहे. यातील करेक्शन काय असेल? कोणत्या तरी एकामध्ये एरर आहे आणि त्याला करेक्ट करून कसं लिहिलं जाऊ शकेल आपल्याला ते शोधायचं. बघा बरं, द प्रोफेसर, कॉमा फार महत्वाचा आहे बघा, कॉमा दिलाय. द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिग्स आणि पुन्हा एकदा कॉमा दिलाय. हा कॉमा फार महत्वाचा. इंग्लिशमध्ये बघा बरं का, ग्रामरचा फार डिटेल मधला पार्ट या ठिकाणी वापरला त्याने. अलॉंग विथ शब्द आहे, अलॉंग विथ. ज्यावेळी along with as well as besides, besides, along with as well as besides, no less than. अशा प्रकारे एक सब्जेक्ट सुरुवातीला घेतलाय, एक सब्जेक्ट सुरुवातीला घेतलाय प्लस यांच्यापैकी कोणता तरी एक शब्द आणि त्यानंतर दुसरा काहीतरी नाही का, एक अदर कलिग्स वगैरे असा शब्द घेतलाय. त्यावेळी सब्जेक्ट वर्ब नुसार आपल्याला काय करावं लागतं? जो आपला पहिला सब्जेक्ट आहे तो जर सिंग्युलर असेल तर आपण पुढचा मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे काय करायला पाहिजे? सिंग्युलर घ्यायला पाहिजे. जर हा प्लुरल असेल तर हा प्लुरल घ्यायला पाहिजे. मला सांगा, या ठिकाणी अलॉंग विथचा वापर झालाय. द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिग्स. हा जरी कलिग्स प्लुरल दिसत असला तरी त्या कलिग्स साठी आपल्याला पुढचा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब घ्यायचा नाही. आपल्याला जेव्हा अलॉंग विथचा वापर झालाय तेव्हा त्याच्या अगोदरच्या सब्जेक्ट नुसार तो जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर, तो जर प्लुरल असेल तर प्लुरल, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब घ्यायचा आहे. द प्रोफेसर हा सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येणं आवश्यक होतं. इज कंडक्टिंग, CONDUCTING, कंडक्टिंग असं पाहिजे होतं. मग चार ऑप्शन्स मध्ये बघा, कंडक्टिंग, आर कंडक्टिंगचं इज कंडक्टिंग कुठे? नंबर 4. कळतंय का? ग्रामर असं शोधता आलं पाहिजे. ग्रामर एकदम डिटेलमध्ये सुद्धा जरी दिलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे की ते वापर कुठे झालाय. क्वेश्चन नंबर 20 झालाय बघा. क्वेश्चन नंबर 21 कडे जाऊयात. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. एक इडियम दिली, इडियमचं सरळ तुम्हाला मिनिंग सांगतो. मिनिंग लक्षात ठेवायचंय, मिनिंग समजून घ्यायचं. या इडियमचं मिनिंग आहे की जेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये असता, चिंतेत असता, ऑन पिन्स अँड निडल्स. पिन कळते का? पिन जी एक सेफ्टी पिन असते समजा मुलींकडे नाही का, ते काही जसं की ओढणी असेल, फार काही वाईट नाही त्याच्यामध्ये, मी फक्त ओढणीचं सांगतो. ओढणी गुंतवायला वगैरे पिन वापरलेली असते. किंवा मग
गळ्यातले जर काही असेल, समजा आमच्याकडे गळ्यात माळ जर असते तर त्या माळीमध्ये एक पिन असते, कशासाठी ते ठेवलेली, कधी पण यूजला येऊ शकेल अशी, ती सेफ्टी पिन, ती पिन असेल किंवा निडल असेल किंवा एखादी सुई असेल, राईट. तसं जर काही असेल, ऑन पिन्स अँड निडल्स अशी एक निडल आहे, त्याच्या टोकावरती ऑन म्हणजे तुम्ही काय कंटिन्युअसली चिंतेत आहात, थोडक्यात टोचली तर काय, बरोबर का, असं लक्षात ठेवण्यासाठी. ऑन पिन्स अँड निडल्स, मग आपण काय म्हणू शकतो, एन्झायटी मध्ये असणं किंवा टेन्शन मध्ये असणं, हे त्याचं मिनिंग आहे. इन अ स्टेट ऑफ एन्झायटी अँड टेन्शन, टेन्शन मध्ये असणं, चिंतेत असणं. नेक्स्ट इडियम, बाकी शब्द समजून घ्या फक्त. कामनेस, कामनेस म्हणजे काय, शांततापूर्ण. त्यानंतर शब्द आहे सायलेन्स, अगेन शांतता. हार्मनी म्हणजे चांगले रिलेशन्स. हॅपीनेस म्हणजे आनंद. डलनेस म्हणजे विथ लॅक ऑफ एनर्जी, एनर्जीच नाहीये. ओके, आता STILL स्टिलनेस एक शब्द देतोय तुम्हाला. या शब्दाचं मिनिंग तुम्ही मला युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं, स्टिलनेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. टू सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. एक शब्द भरायचा आपल्याला, कोणता असेल. क्वेश्चन आता हे बघा, विथ, ऑफ, फॉर, ॲट, हे काय आहेत, प्रेपोजिशन्स आहेत. मग यापैकी कोणतं प्रेपोजिशन योग्य येईल ते बघा. तुम्हाला सांगतो, पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती 3000 शब्दांची तयारी म्हणून एक झूमवरती घेतलेली बॅच आहे. सर्वात स्वस्त बॅच आहे ती, 250 रुपये फीस आहे, 200च्या आसपास त्याचं ऍडमिशन तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यामध्ये कितीतरी वेळा सांगितलंय की अक्यूज जर शब्द असेल, ACCUSE, अक्यूज, अक्यूजच्या नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येतं. कितीतरी वेळा सांगितलंय. ही वॉज फॉल्सली अक्यूज्ड ऑफ, एखाद्यावरती आरोप करणे, राईट. अक्यूज्ड ऑफ म्हणजे काय, एखाद्यावरती आरोप करणे. अक्यूज्ड ऑफ स्टीलिंग कॉन्फिडेन्शियल म्हणजे फार जी कॉन्फिडेन्शियल माहिती होती, गुप्त माहिती होती, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंपनी, अँड हॅड टू प्रूव्ह हिज इनोसन्स इन कोर्ट. त्याच्यावरती आरोप कशाचा लावला होता, इन्फॉर्मेशन वगैरे चोरल्याचा. STEAL, कुठे ते, स्टिलिंग, स्टील म्हणजे काय, चोरी करणे. IPC 378, 379 शिक्षा. ही वॉज फॉल्सली अक्युज्ड ऑफ, अक्यूजच्या नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येणं आवश्यक आहे. आन्सर नंबर 2, ऑप्शन नंबर 2 इज आवर आन्सर. नेक्स्ट चलूयात, क्वेश्चन नंबर 23. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. क्वेश्चन टॅग बघा. मिस्टर राम गोपाल शर्मा नेव्हर टॉक्स. मेन वर्ब आणि त्या मेन वर्बला पुढे यस ऑर इयस सफिक्स म्हणून आलाय. यस ऑर इयस सफिक्स म्हणून कोणत्या टेन्स मध्ये येतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स असताना इकडे जर सिंग्युलर असेल तर आपण पुढे क्वेश्चन टॅग करताना कॉमा दिलाय बघा, कॉमाच्या नंतर काय वापरणार, DOES, डज. आता मिस्टर राम गोपाल शर्मा नेव्हर टॉक्स, नेव्हर नकारात्मक सेंटेन्स आहे, नकारात्मक वर्ड आहे, निगेटिव्ह वर्ड आहे, म्हणून दिलेला सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह होईल. म्हणून डज याला निगेटिव्ह करण्याची आवश्यकता नाही, कारण दिलेलं सेंटेन्स कसं आहे, आपलं निगेटिव्ह आहे. म्हणून डज आणि राम गोपाल शर्मा ही एक व्यक्ती आहे, म्हणून त्याच्यासाठी ही हे प्रोनाउन आणि क्वेश्चन मार्क. डज ही कुठे बघा, नंबर 4. हे काय असेल, आपलं आन्सर असेल. क्वेश्चन टॅग. 24. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाइज द एरर इन द गिव्हन सेंटेन्स. आता एक सेंटेन्स दिलंय आणि ते कशा प्रकारे बरोबर करता येईल ते सांगितलंय. कुठेही अंडरलाईन केलेलं नाही, फक्त सेंटेन्स दिलंय. सेंटेन्स काय, आय वॉज डान्सिंग एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी दररोज डान्स करायचो. दररोज डान्स करायचो ही तर पास्ट हॅबिट झाली ना, येते का लक्षात, पास्ट हॅबिट किंवा हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट असं आपण त्याला म्हणतो. मग पास्ट हॅबिट आपण कशामध्ये सांगतो, सिंपल पास्ट टेन्स. कळालं का, सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगतो. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये आय, आता आयच्या नंतर वर हा हेल्पिंग वर्ब कधी वापरत नाहीत, कारण आय हा सिंग्युलर आहे. आयच्या नंतर जर तुम्हाला पास्ट कंटिन्युअस मध्ये वापरायचा असेल तर वॉजचा वापर करतात, परंतु या ठिकाणी पास्ट हॅबिट सांगितल्यामुळे आपल्याला आयच्या नंतर वॉज किंवा वेअर न आणता सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगायचं आहे. म्हणून आयच्या नंतर वर्बचा डायरेक्ट आपण सेकंड फॉर्म घ्यायचा आहे, V2 म्हणतात त्याला, राईट. मग आय डान्स्ड, DANCED, डान्स्ड. आता बघा बरं, कुठे आय डान्स्ड, आय हॅव बीन डान्सिंग, प्रेझेंट टेन्स आहे हा. आय वॉज डान्सिंग,
पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, हाही नाही होणार. आय हॅड डान्स एव्हरी डे, पास्ट परफेक्ट टेन्स झाला. येते का लक्षात? हॅबिच्युअल ऍक्शन आहे पास्ट टेन्स मधली, म्हणून ती आपण सांगणार सिंपल पास्ट टेन्स मध्ये. नंबर 1 हे आपलं सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. आय डान्स्ड एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल. लास्ट क्वेश्चन कडे जाऊयात आजच्या. Select the most appropriate word to fill in the blank. If no word is required, select no word required. जर गरज असेल तर एखादा वर्ड यातील पुट करायचा आहे, गरज नसेल तर नो वर्ड रिक्वायर्ड हे आपलं काय असेल? आन्सर असेल. वाचून बघा. प्लीज ट्यून इन टू डॅश डॅश FM रेडिओ चॅनल. काय येईल बरं? प्लीज ट्यून इन टू. आता एक शब्द आहे FM पुढे येणारा. आता आपण यूज बघूयात की प्लीज ट्यून इन टू अँड आणि ए हे काय आहेत? आर्टिकल्स, इंडिफिनिट आर्टिकल्स. मग या दोघांपैकी कशाचा यूज होतोय का ते बघा. प्लीज ट्यून इन टू सम जो आहे ना त्याचा आधी विचार करा. सम FM रेडिओ चॅनल. आता सम असेल तर चॅनल कसा येईल? सम काहीसाठी वापरलं जातं ना. काही म्हणजे काय? जे आहे 1 2 3 4 5 काहीतरी असेल प्लुरल मध्ये, त्यासाठी आपण समचा वापर करतो. पुढे चॅनल हा शब्द वापरलाय. नंबर 2 होणार नाही. ए आणि एन हे आर्टिकल्स आहेत, यांचं आपलं उच्चार कसा होतो बघा? FM. FM. आता यातील एफ चा प्रोनाउन्सिएशन कसं होईल? किंवा तिचं बघा एफ, राईट. ई हा आपला काय? व्हॉवेल आहे, स्वर आहे, म्हणून एफ असं प्रोनाउन्सिएशन करताना इथं जर ई येतोय तर त्याच्या अगोदर अँड या आर्टिकलचा वापर व्हायला पाहिजे. म्हणून प्लीज ट्यून इन टू अँड FM रेडिओ चॅनल आणि हा फुल स्टॉप. या ठिकाणी अँड या आर्टिकलचा वापर होणं आवश्यक होतं. नंबर 1 हे आपलं काय असेल? आन्सर असेल. आता या परीक्षेमध्ये किंवा या रिस्पॉन्स शीट मध्ये जो पॅटर्न होता तो पॅटर्न काय होता पाहून घ्या. क्वेश्चन सिनॉनिम वरती होते, इडियम्स, व्हॉइस, क्वेश्चन टॅग, आर्टिकल. त्याचबरोबर स्पॉटिंग द एरर्स वरती क्वेश्चन्स पाहायला मिळाले. करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग. टेन्स वरती 2-3 ठिकाणी बेसिक टेन्सचा यूज होता. देन प्रेपोजिशन्स अँड पंक्च्युएशन मार्क. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण तलाठी परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या का रिस्पॉन्स शीटचं म्हणजे प्रश्नांचं अॅनालिसिस पाहिलंय. यानंतर आपण WRD आणि एक्साइज या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं अॅनालिसिस पाहूयात. लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत जय हिंद.